इन्फॉर्मेशन आहे. या फ्युअल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला ना एक वेगवेगळ्या फ्युअल बद्दल म्हणजे वेगवेगळ्या शरीरात घालणाऱ्या गोष्टींबद्दल अन्नाबद्दल आपल्याला नॉलेज भेटत असतं. कंपनी आपल्यासाठी एवढं सगळं एवढं ह्युमन रिसर्च करून 350 सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत. मी तुम्हाला सांगू का, नोबेल मिळालेले पण डॉक्टर आहेत. एवढे डॉक्टर, एवढं आपल्याला ज्या गोष्टींची डेफिशियन्सी राहत्या, त्या गोष्टी ॲज अ टार्गेटेड न्यूट्रिशन असू दे, अगर कोअर न्यूट्रिशन असू दे, म्हणजे रोज लागणारं आणि काही जणांच्यामध्ये डेफिशियन्सी असते म्हणून लागणारं न्यूट्रिशन, हे कंपनी प्रोव्हाईड करते. पण आपल्याला ओळख होणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. जरी मी खात असेल तरी, खात नसेल तरी आपल्याला नॉलेज घ्यायला काय हे नाहीये. त्यामुळे आजचं जे न्यूट्रिशन आहे, ते कोर न्यूट्रिशन आहे. प्रत्येक ह्युमन बॉडीची गरज आहे. मी तुम्हाला सांगते प्राण्यांना पण आता घालायला लागायला लागलंय. ह्या सगळ्यांची गरज आहे. कारण ह्याची डेफिशियन्सी आहे. आणि आजचं घेऊन येतायत विजय शेटे सर न्यूट्रिशन बद्दल माहिती घेऊन येतायत. आजचं न्यूट्रिशन आहे प्रोटीन. खूप क्लास याचे रिझल्ट आहेत. का आहेत? काय आहे याच्याबद्दलची नॉलेज ते घेण्यासाठी जाणार आहोत. विजय शेट्टी सरांचे योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत. 40+ वर्ष झाली लोकांचं आरोग्य घडवायला लागलेत. जरी घडवता तुमचं बिघडलंच तर तुम्हाला औषधं पण द्यायला लागलेत. त्यामुळं जाणार आहोत आता आपण विजय शेट्टी सरांच्याकडे. सुमित सर, ऑल म्यूट टाका. येस सर. अनम्यूट करा सर. चला, गुरुवार म्हटलं की मॅडमने सांगितलं ना फ्युल इन्फॉर्मेशन असतं. तर आपल्याला आजचा जो आहे फ्युल आहे ते प्रोटीन आहे. आता मी प्रोटीन म्हणजे तुम्हाला मी इन जनरल प्रोटीनची माहिती सांगणार आहे. प्रोटीन डिफिशियन्सी काय राहते आणि त्याच्यामुळे आपली तब्येत का बिघडते, आरोग्य का बिघडतं. तर पहिल्यांदा मी आता फ्युल इन्फॉर्मेशन आहे ते पर्सनलाइज प्रोटीन पावडर लक्षात आलं. तर त्याच्यात अगदी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही 1 स्कूप ज्यावेळी घेता तर 5 ग्रॅम जातं. तर 6 ग्रॅम मध्ये काय असतं ते सांगतो. 6 ग्रॅम तुम्ही ज्यावेळी घेता ते 1 तर 22.96 कॅलरीज जातात. प्रोटीन 4.96 ग्रॅम असतं. जे त्याच्यात प्रोटीन 4.96 म्हणजे 5 ग्रॅम असतं म्हणा. टोटल कार्बोहायड्रेट 0.24 ग्रॅम, शुगर काय 0.03 म्हणजे काय नाके बरोबर असते. टोटल फॅट 0.18 ग्रॅम आणि कोलेस्ट्रॉल 0.01 मिलीग्रॅम लक्षात आलं. आणि हे पूर्ण व्हेजिटेरियन सोर्स आहे. सोया प्रोटीन वगैरे आहे ना, तर त्याच्यापासून काढलेलं सोया प्रोटीन आयसोलेट आणि वे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट त्याच्यापासून ते बनवलेलं आहे. आता हे पर्सनलाइज प्रोटीन पावडर बघा, जे फ्युल इंटेक करता 1 चमचा 2 चमचे तुम्हाला पर्सनलाइज प्रोटीन पावडर PPP म्हणतो आपण त्याला. तर त्याची सगळ्यात महत्वाचं त्यातला जर काय पॉइंट असेल की नाही, तर तो बघा PDCAAS हे त्याच्यावर मार्क केलेला आहे. आता व्हॉट इज दिस PDCAAS? प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमायनो ऍसिड. आता मग ह्याचा अर्थ काय सगळा, तर स्कोर त्याचा 1 आहे. PDCAAS प्रोटीन डायजेस्टिबिलिटी करेक्टेड अमायनो ऍसिड. स्कोर नंबर 1 म्हणजे काय, तर बेस्ट क्वालिटी इन द वर्ल्ड. जगातलं 1 नंबरचं प्रोटीन कुठलं असेल तर हे पर्सनलाइज प्रोटीन पावडर आहे आणि त्याच्यावर तो मार्क आहे PDCAAS. लक्षात आलं. म्हणजे काय, अजून तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे जेव्हा तुम्ही 5 ग्रॅम प्रोटीन इंटेक करता, लक्षात आलं, 5च्या 5 ग्रॅम तुमचं बॉडी ऍब्सॉर्ब करते. लक्षात आलं. म्हणजे 1 नंबर म्हणतो की नाही. आणि इझी टू डायजेस्ट, हे तुम्हाला पचायला काय असतं, डायजेस्ट सोपं असतं. आता मुळात काही लोकांना प्रोटीनचं वगैरे जर असेल तर थोडं होऊ शकतं, पण मुळात कसं असतं, हे तुम्हाला डायजेस्टला फार सोपं असतं आणि बेस्ट क्वालिटीचं जगातलं 1 नंबरचं, आणि म्हणून त्याच्यावर तो मार्क केलेला आहे. तर ते त्याचं आहे. तर आता आपल्याला प्रोटीनची डिफिशियन्सी, आता बघा तुम्ही शेक इंटेक करतो आपण, तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला 1 3 चमचे असतात. तर त्या फॉर्म्युला 1 3 चमचेमधून तुम्हाला 9 ग्रॅम प्रोटीन जातं. शेकमेट आपण 2 चमचे घेतो सपाट, 10.75 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन जातं, म्हणजे 11 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन जातं. आणि 1 स्कूप प्रोटीन पावडर घेता, पर्सनलाइज प्रोटीन पावडर, तुम्हाला 5 ग्रॅम प्रोटीन जातं. म्हणजे फॉर्म्युला 1 मधून 9 ग्रॅम. शेकमेट जर 3 चमचे घेतो फॉर्म्युला 1, शेकमेट मधून 2 चमचे सपाट घेता, त्यावेळी 10.75 म्हणजे 11 मिलीग्रॅम. आणि पर्सनलाइज प्रोटीन पावडर 1 चमचा घेतला तर 5 ग्रॅम, म्हणजे किती झाले टोटल 25 ग्रॅम. आणि पर्सनलाइज प्रोटीन पावडर जर तुम्हाला तुमच्या कोचनं 2 स्कूप जर सांगितलं असेल तर तुम्हाला किती ग्रॅम जातं, 30 ग्रॅम प्रोटीन जातं. लक्षात आलं. एका वेळी आपल्या
बॉडी ऍट ए टाइम, आता जेवायला बसलो, शेक प्यायला बसलोय, तर एका वेळी किती डायजेस्ट होऊ शकते, किती ऍब्सॉर्ब करू शकते, तर जास्तीत जास्त 25 ते 30 ग्रॅम. 30 ग्रॅमच्या वर एका वेळी मी प्रोटीन 3 चमचे घालतो म्हटला तर नाही चालत. लक्षात आलं. 35 ग्रॅम प्रोटीन, 30च्या वरती तुमची बॉडी ऍब्सॉर्ब करायची जी प्रोसेस असते तर ती तशी नसते. म्हणून एका वेळी आहे की नाही 25 ते जास्तीत जास्त 30 ग्रॅम पर्यंत तुमची बॉडी प्रोटीन डायजेस्ट करू शकते, ऍब्सॉर्ब करू शकते. लक्षात आलं. आणि म्हणून त्याच्यावर आपल्याला 3 चमचे प्रोटीन घालतो वगैरे असं करू नका. मग डिवाइड करून घ्यायचं, मग सकाळी घेतलंय, मग संध्याकाळी घेतलंय, तर ते त्या ठिकाणी चालू शकतं. आता आपल्याला की नाही आपल्या आहार निसर्गाने की नाही माणसाला फक्त 6 पदार्थ दिलेले आहेत. 6 पदार्थ काय, तर त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन म्हणजे जे तुम्हाला कमी प्रमाणात लागतात, मिलीग्रॅम मध्ये लागतात, आणि मॅक्रोन्यूट्रियन म्हणजे तुम्हाला ते ग्रॅम मध्ये लागतात. लक्षात आलं. मग हे 6 पदार्थ कुठले, प्रोटीन, नंतर तुम्हाला कार्बोहायड्रेट आणि फॅट, हे मॅक्रो म्हणजे तुम्हाला ग्रॅम मध्ये लागतात, जादा लागतात. आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे तुम्हाला मिलीग्रॅम मध्ये लागतात, कमी लागतात. लक्षात आलं. आणि पाणी, मग प्रोटीन, फॅट, लक्षात आलं, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर, हे 6 पदार्थ आपल्या आहारामध्ये पाहिजेत. हे वेल बॅलन्स मध्ये पाहिजेत. मग आता आपल्याला की नाही आपल्या आहारामध्ये की नाही आपण जे खातो, आपल्या आहारामध्ये प्रचंड प्रमाणात आपण काय खात असतो, कार्बोहायड्रेट खात असतो, सिंपल कार्बोहायड्रेट खातो. आणि मग त्या कार्बोहायड्रेटची गरज आहे की नाही, कार्बोहायड्रेटची गरज आहे, पण आपल्या आहारामधनं सिंपल कार्बोहायड्रेट जादा असतात, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त पाहिजे. लक्षात आलं. म्हणून जे भाज्यातनं, फळामधनं जे कोशिंबीर वगैरे असते की नाही, तर ते कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. सिंपल म्हणजे ते तुम्हाला पचायला काय असते, रक्तात तुमचे पचतात आणि लगेच रक्तातली साखर वाढते. लक्षात आलं. तुमचं इन्शुलिन स्पाइक होतं. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे पचायला तुम्हाला थोडा त्याला वेळ लागतो. लक्षात आलं. आणि मग तुमच्या रक्तातली साखर वाढत नाही, तुमचं इन्शुलिन स्पाइक होत नाही, हे त्याच्यातली प्रोसेस. लक्षात आलं. तर सिंपल कार्बोहायड्रेट आपण जादा खातो, जे पिठापासून तयार होतात. लक्षात आलं. तर ते जादा खाल्ले जातात आणि ते आपल्याला कमी खायला पाहिजेत, आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जादा पाहिजेत. तर प्रोटीन जे आहे की नाही आपल्याला, प्रोटीनचं आता काय महत्व आहे बघा. प्रोटीन कसं आहे, प्रोटीन इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते. प्रोटीन म्हणजे लक्षात घ्या 20 ते 22 प्रकारचे अमायनो ऍसिड. प्रोटीन ही जपाची माळ कशी असते, 108 मणी असतात. तर प्रोटीन हे अमायनो ऍसिड, प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिड. तर त्याची जपाची माळ जशी असते की नाही, तर ते 20 ते 22 प्रकार आहेत. लक्षात आलं. 20 ते 22 प्रकार. मग त्यातले जे आहेत की नाही 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड. प्रोटीन म्हणजे अमायनो ऍसिड. मग हे 9 इसेन्शियल. आता इसेन्शियल म्हणजे काय, जी तुमची बॉडी तयार करू शकत नाही. लक्षात घ्या. तर ते 9 प्रकारचे असतात. मग हे जर 9 हा अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. हे 9 जर तुमच्या पोटामध्ये गेले, मग राहिलेले जे 11 असतात ते बॉडी तुमचं तयार करते. प्रोटीनचे बाकीचे अमायनो ऍसिड आहेत की नाही, मग 9 अधिक 11 किती झाले, 20 प्रकार. लक्षात आलं. ते पूर्ण प्रोटीन झालं. मग हे तुम्हाला कशातून मिळतं, हे प्रोटीन आपण जे घेतो की नाही, पर्सनलाइज प्रोटीन पावडर, मग त्याच्यातनं 9 जातात, 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड. आणि मग राहिलेले तुम्हाला काय करायला लागत नाही, ते 9 गेले वरनं तुमच्या आहारातून, की बॉडी राहिलेले 11 आपोआप तयार करते. आणि 9 अधिक 11 प्रोटीन पूर्ण, तेव्हा तुम्हाला प्रोटीन मिळतं. आपण काय करतो व्यवहारात, मी पनीर खातो, दूध पितो, दही खातो, ताक पितो, मोड आलेलं खातो, मटकी खातो, त्याच्यातनं तुम्हाला प्रोटीन मिळतं की नाही, अंडी खातो, नॉनव्हेज मध्ये खातो, पूर्ण प्रोटीन मिळत नाही. पूर्ण प्रोटीन म्हणजे 9 इसेन्शियल, हे त्याच्यातनं सगळ्यातनंच असतात असं नाही आहे. मग इथं काय तुम्हाला हे 9 इसेन्शियल गेले की राहिलेले 11 तयार, हा अत्यंत महत्वाचा त्यातला पॉइंट आहे. आणि मग आपल्याला पूर्ण प्रोटीन तुम्हाला जी गरज असते की नाही, तर ती. मग आता एका दिवसात तुम्हाला प्रोटीनची गरज किती असते, एका दिवसात जेवढं तुमचं वजन आहे तेवढं तुम्हाला तेवढं ग्रॅम प्रोटीन. आता माझं वजन किती आहे बाबा, 50 किलो असेल तर 50 ग्रॅम प्रोटीन. तुमचं वजन 70 ग्रॅम असेल तर 70 ग्रॅम प्रोटीन 24 तासात, दिवसभरात तुम्हाला ते डिवाइड होऊन गेलं पाहिजे, एका वेळी घ्यायचं नाहीये. लक्षात आलं. तर तेवढी आपल्याला ती गरज असते. आणि जर तुम्हाला हेवी एक्सरसाइज वगैरे असेल, तुम्ही जिम एक्सरसाइज करत असाल, किंवा मुळात जर तुमचं वजन जादा असेल, लक्षात आलं, तर तिथं थोडं प्रोटीनचं प्रमाण आपण वाढवू शकतो, पण ते गायडन्स खाली. लक्षात आलं. तर ते आता प्रोटीन कसं आहे, प्रोटीन इज द, हा बघा पुढचा मुद्दा, प्रोटीन इज द रॉ मटेरियल ऑफ हार्मोन्स अँड एन्झाइम्स.
लक्षात आलं? आपण आता काय झालं, आपला वी आर हार्मोनली मॉडिफाईड. आपलं जे आरोग्य बिघडायला लागले की नाही, ते हार्मोन्स इम्बॅलन्स राहतात, कमी प्रमाणात सिक्रीट होतात किंवा काय की नाही, तर ते. मग हे हार्मोन्स तुमचे क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये केव्हा सिक्रीट होणार आहेत? वरनं जर रॉ मटेरियल गेलं तर. काय रॉ मटेरियल जायला पाहिजे? हे प्रोटीन गेलं तर. प्रोटीन हे रॉ मटेरियल आहे. लक्षात आलं? गिरणीमध्ये जर वरनं दळप टाकलं, तर खाली पीठ पडणार आहे. लक्षात आलं? वरनं मी जर प्रोटीन घातलेलंच नाही, तर तुम्हाला हे कुठं काय तुम्हाला हार्मोन्स आणि कसे क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये तयार होणार? लक्षात आलं? आणि म्हणून रॉ मटेरियल एन्झाइम्स, पाचक रस, डायजेस्टिव्ह एन्झाइम्स असतात की नाही, अन्न पचत नाही, पचनाची तक्रार. तुम्ही प्रोटीन घात नाही, मग ते तेवढे क्वांटिटीमध्ये, क्वालिटीमध्ये एन्झाइम्स आणि हार्मोन्स ते तयार होत नसतात. आणि म्हणून इथं तुम्ही जे लोकांचे रिझल्ट बघायला लागलाय, लोकांना वजन कमी होतं किंवा मेडिसिन फ्री होतं. तर हे काय होतं, आपल्याला तुमच्या लाखो करोडो पेशींना तुम्ही जर हे वेल बॅलन्समध्ये दिला, तर त्या आपण कसं करतो, पोटासाठी खातो. पेशींसाठी खा. कशासाठी? पोटासाठी नाही, कशासाठी? पेशींसाठी, तुमच्या सेल्ससाठी. मग ह्या पेशींना ते जे रिक्वायरमेंट आहे की नाही, ते जर डेली बेसिसवरती क्वांटिटी आणि क्वालिटी जर दिला, तर त्या पेशी त्यांचं काम करतात. मग त्यांचं त्यांचं काम असतं. प्रत्येक पेशीचं काम वेगळं-वेगळं असतं. मग हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन आणि तुम्हाला फॅट वगैरे, गुड फॅट हे आपण द्यायला लागलो, की ते तुम्हाला ते बरोबर करतं. लक्षात आलं? तर प्रोटीन तुमचे मसल्स बिल्ड करण्यासाठी उपयोगी असतं. हंगर सॅटिस्फॅक्शन म्हणजे तुम्हाला भूक लागते बघा, क्रेव्हिंग होतं. का? तर क्रेव्हिंग प्रोटीन गेल्यानंतर का होत नाही? आता नवीन कोण लोकं असेल बघा, तुम्ही पहिल्यांदा शेक घेतला, घेतला की नाही नवीन कोण 3 डे ट्रायलला येतात बघा. तर ते त्या दिवशी सर आम्हाला भूक लागली नाही किंवा काय होतं की नाही. का? तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही 25 ग्राम प्रोटीन गेलेलं असतं तुम्हाला. मग तुम्हाला क्रेव्हिंग होत नाही. का? प्रोटीन हे सावकाश पचतं. तुम्हाला पचताना की नाही ते सावकाश पचतं. तुमच्या रक्तातली साखर वाढत नाही. तुमचं इन्शुलिन स्पाइक होत नाही. ते सावकाश पचतं. तुम्हाला ऊर्जा ते देत राहतं. आणि म्हणून मग काय होतं तुम्हाला ते तुमच्या रक्तातली साखर वाढत नाही, इन्शुलिन स्पाइक होत नाही. तर तो म्हणून तुम्हाला प्रोटीन मसल्स स्ट्रॉंग करायचे आहेत. तर मसल स्ट्रॉंग करायला त्याचं खाद्य काय? आपल्याला प्रोटीन. बघा वय वाढेल तसं आपण तेवढं कसं सगळे तुमचे मसल्स वीक राहतात, तुम्ही थकतो, दमतो, लो एनर्जी राहते. तर तिथं फार मोठा रोल प्रोटीनचा असतो. लक्षात आलं? प्रोटीन तुमच्या ऑर्गॅनिक कंपाउंड मी तुम्हाला सांगितलं. तर मग आपल्याला ह्या प्रोटीनची गरज आहे. आपण तेवढं खात नसतो किंवा काय. आता प्रोटीन कमी राहतं. लक्षात आलं काय? तर त्याच्यामुळं काय होतं तुम्हाला तब्येत किती बिघडते किंवा काय होतं ते मी तुम्हाला अगदी थोडक्यात या ठिकाणी सांगतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल याचं महत्त्व किती आहे, कुठं-कुठं आहे प्रोटीन म्हणजे नुसतं मसल्स वगैरे असं नाही आहे. तुम्हाला हे आरोग्य बिघडतं की नाही, तर त्याची वेगळी-वेगळी कारणं आहेत. लक्षात आलं तर त्याचं आता बघा, तुम्हाला प्रोटीन डिफिशियन्सी म्हणजे सिम्प्टम्स आणि डिसऑर्डर्स काय-काय असतात बघा. स्वेलिंग तुम्हाला सूज येते की नाही सूज. प्रॉपर अमाउंट ऑफ अल्ब्युमिन प्रोडक्शन तुमचं नीड्स अमायनो ॲसिड. मग अल्ब्युमिन तुम्हाला जर तयार व्हायचं असेल, तर त्याला अमायनो ॲसिड लागतात. आणि मग हे जर काय असतं तुम्हाला ते कमी पडले, की तुमचं काय होतं स्वेलिंग असं असतं. सूज येते बघा तुम्हाला शरीरामध्ये की नाही. तर त्याचं एक कारण असतं, की तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला प्रोटीन त्या ठिकाणी जात नसतं. आता हे फार समजून सांगण्यासारखं आहे. तुमच्या ते ब्लड कॅपिलरीज वगैरे टिश्यू आणि त्याचं ते क्वाजी स्वेलिंग होतं वगैरे की नाही. तर आता मुद्दा काय आपल्याला तुम्हाला सूज वगैरे येते की नाही, तर त्याचं अल्ब्युमिन प्रोडक्शन असतं की नाही, तर ते तयार होण्यासाठी तुम्हाला अमायनो ॲसिडची गरज असते. आणि मग हे प्रोटीन जर तुम्हाला गेलं, की ते अल्ब्युमिन वगैरे प्रोडक्शन त्याचं व्यवस्थित होतं. हे स्वेलिंग वगैरे होत नसतं किंवा काय. तर ते एक. फटीग येतो बघा फटीग. लक्षात आलं? लॅक ऑफ प्रोटीन इन डायट, लॉस ऑफ युअर मसल मास तुमचं. लक्षात आलं? फटीग, थकलो, दमलो वगैरे की तुमचं स्ट्रेंथ कमी होते. लक्षात आलं? तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं. हे चयापचय होतं की नाही तुमचं वजन कमी होत असताना वजन तुम्हाला वाढलेलं असतं किंवा वजन कमी मेटाबॉलिझम कमी असतं, चयापचय कमी असतं. मग तिथं काय होतं तुमचा प्रोटीनचा रोल असतो आणि जेवढं तुमचं मेटाबॉलिझम कमी असेल की नाही, तर तुमचं तिथं आरोग्य काय होतं फटीग येतं, थकलो, दमलो होतं की नाही, ताकद तुमची कमी राहते आणि मग तिथं हे सगळं ते प्रोटीनची डिफिशियन्सीमुळे होतं. त्यानंतर पुढचं तुम्हाला प्रोटीन बघा त्यानंतर पुढं आहे स्किनचे प्रॉब्लेम असतात. सुंदर दिसायला कोणाला आवडतंय? महिला मंडळ तुम्हालाच आवडतंय. पुरुषांना सुद्धा सुंदर दिसायला आवडतं. तुम्ही काय करता? ब्युटी पार्लरमध्ये जाता. काय गरज असेल तर ते जा ब्युटी पार्लरमध्ये. पण इथं प्रोटीनचा सुंदर दिसण्यामध्ये फार प्रोटीनचा रोल आहे. तर तिथं कोलेजन प्रोटीन असतं. कोलेजन एक प्रोटीनचा प्रकार आहे. लक्षात आलं? मी तुम्हाला काय सांगायला लागलो आता प्रोटीनची डिफिशियन्सी कमतरता राहते. त्याच्यामुळे काय-काय होतं?
तर संपूर्ण बॉडी स्किन जी असते की नाही, आपलं बॉडी स्किननं तुमच्या त्वचेनं काय केलेली आहे, झाकली गेलेली आहे. तर या सगळ्या त्वचेमध्ये तुमचं कोलेजनचं प्रोटीन असतं. तो एक कोलेजन प्रोटीनचा प्रकार आहे. वय वाढेल तसं तुमचं कोलेजन प्रोटीन कमी होऊन 1% प्रोटीन दरवर्षी हॅपी बर्थडे करता 1% तुमचं कोलेजन प्रोटीन कमी होतं. लक्षात आलं? आणि म्हणून बघा वय वाढेल तसं आपली स्किन रफ होते, रिंकल्स तुम्हाला ते सुरकुत्या दिसतात, त्वचा लूज पडते. का? तर तिथं तुमच्या आहारामधून, तुमच्या डेली बेसिस डाएटमधनं तुम्हाला हे कोलेजन प्रोटीन मिळतच नसतं. लक्षात आलं? आणि म्हणून इथं स्किनचा रिझल्ट, माझा पण स्किनचा रिझल्ट कसा दिसतो, मी छान दिसतो. बघा 68 वय, आता माझी कुठेही त्वचा अशी लूज पडलेली नाहीये, बाकी बॉडीची त्वचा सुद्धा. तर याला कसं कोलेजन प्रोटीन, तर हे रोज आपल्याला द्यावं लागतं. लक्षात आलं? त्वचा तुमची अशी सुरकुत्या पडणार नाहीत आणि लूज पण पडणार नाहीत. तर तिथं तुमचा कोलेजन प्रोटीनचा तिथं रोल असतो. त्यानंतर प्रोटीन बघा तुम्हाला तुमचं मूड वगैरे होतो की नाही, तुमचं मूड स्विंग होतो किंवा काय, तर तिथं सुद्धा तुमच्या त्या प्रोटीनचा, आत्ता आनंदात असतात तर आत्ता तुम्हाला डिप्रेशनमध्ये जाता, तर तिथं सुद्धा तुमच्या प्रोटीनचा फार मोठा रोल असतो. लक्षात आलं? तिथं सुद्धा म्हणजे मूड नाही आपण म्हणतो की नाही, तर हे प्रॉपर न्यूट्रिशन तुम्हाला त्या ठिकाणी जात नसतात आणि मग तिथं ते मूड तुमचं चांगला, वाईट, अमुक-तमुक, तर तिथं फार मोठा प्रोटीनचा रोल असतो. त्यानंतर तुमचं मसल वेस्टेज, मसलचा तर फार मोठा रोल आहे. लक्षात आलं? आता इथं कसं असतंय तुम्हाला तुमचे मसल्स तिथं आता तुमचा कॅल्शियमचा पण रोल असतो. तुमचे मसल्स स्ट्रॉंग होण्यासाठी तिथं कॅल्शियमचा रोल असतो. लक्षात आलं? नुसतं तुम्ही प्रोटीन खाऊन तुमचं मसल स्ट्रॉंग होत नाही. तिथं कॅल्शियमचा रोल असतो. तिथं व्हिटॅमिन डीचा असतो. लक्षात आलं? तिथं मॅग्नेशियमचा रोल असतो. हे एकमेकाला मदत करत असतात. तुम्हाला आपले स्नायू मजबूत आणि तुमचे बोन्स, आता आपण बोन्स वगैरे कसं म्हणतो, कॅल्शियम खाल्ल्यामुळे नुसती हाडं बळकट होतात काय? तिथं सुद्धा व्हिटॅमिन डीचा रोल आहे. तिथं तुम्हाला मॅग्नेशियमचा रोल असतो. आणि हे प्रोटीन हे सगळे एकत्र काय करत असतात, विथ कॉम्बिनेशन तुम्हाला ते मदत करत असतात. तुमचे बोन्स आणि तुमचे मसल्स हे एकमेकाला असे लागून असतात आणि जेवढे तुमचे मसल स्ट्रॉंग तेवढे तुमचे बोन्स. बोन्स स्ट्रॉंग तेवढे तुमचे मसल्स पण एकमेकाला दोन्ही स्ट्रॉंग पाहिजेत. वय वाढेल तसं बघा ऑस्टिओपोरोसिस, हाडं ठिसूळ होतात. वयाच्या 30 वर्षानंतर कॅल्शियमची कमतरता चालू होते. 30 वर्षानंतर कॅल्शियम कमी होत असतं आणि आहारातून आपल्याला एव्हरेज लोकांना कॅल्शियम मिळतच नसतं. मग टोटल तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमचा फार मोठा रोल असतो आणि जर तुमच्या आहारामधनं कॅल्शियम मिळत नसेल, काय होतं तुमच्या बोन्समध्ये आणि तुमच्या दातामध्ये प्रचंड प्रमाणात निसर्गानं कॅल्शियम ऑलरेडी साठा दिलेला असतो आणि मग तुमच्या आहारामधनं जर कॅल्शियम मिळालं नाही, तर तुमच्या हाडामधलं काढलं जातं. का? तर ते बॉडीला रिक्वायरमेंट असते. मेंदू काय म्हणतो, "तुम्ही आहारातनं आम्हाला दिलेलं नाही, आम्हाला काय सांगू नका, आम्ही तुमच्या हाडामधलं काढतो." लक्षात आलं? आणि बघा वय वाढेल तसं हाडांचे प्रॉब्लेम होतात, हाडं ठिसूळ होतात. लक्षात आलं? तर तिथं कॅल्शियमचा रोल असतो आणि म्हणून तुमची मग हाडं ठिसूळ होतात. मग ते तुमचे बोन्स वीक होतात. तुम्हाला वय वाढेल तसं थकलो, दमलो, लो एनर्जी, चालता येत नाही, दमतो वगैरे आहे की नाही? तर तुमचं संपूर्ण आपला हाडाचा सापळा सगळीकडे तिथलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं आणि प्रोटीन तुम्ही आहारातनं देत नाही. हे तिथं मी कॅल्शियम बरोबर प्रोटीनचा पण रोल असतो. नुसतं मी कॅल्शियम खायला लागलो, म्हणून माझी व्हिटॅमिन डी द्यायला लागलोय, म्हणून हाडं बळकट होत नाहीत. तिथं प्रोटीनचा पण फार मोठा रोल असतो. म्हणजे टोटल तुमचं जे मेटाबॉलिझम असतं की नाही, तर त्या ह्याच्यामध्ये हे प्रोटीन, कॅल्शियम हे सगळे एकत्रित त्या ठिकाणी काम करत असतात. इन्फेक्शन होतं बघा तुम्हाला, लॅक ऑफ प्रोटीन. इन्फॅक्ट तुमचं इन्फेक्शन होतं की नाही, म्हणजे तुम्हाला काहीतरी जखम होते, काय होतं, इन्फेक्शन होतं किंवा काय, तुमची इम्युनिटी लो राहते. लो इम्युनिटी राहते की नाही, जरा काय झालं तर तुम्हाला सर्दी, जरा काय झालं तर हे होतं वगैरे होतं की नाही, तर तिथं हे इन्फेक्शन वगैरे होतं किंवा काय, रोगप्रतिकारक शक्ती कमी राहते. लक्षात आलं? आपलं ते इम्युन हेल्थ वगैरे आहे तिकडे तो आणि भाग वेगळा. पण इथं प्रोटीनचा फार मोठा तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि तुमचं हे प्रोटीनचा फार मोठा रोल असतो आणि म्हणून इन्फेक्शन वगैरे होत नाही किंवा काय, व्हायरल इन्फेक्शन, जरा काय झालं सर्दी होते. इथं बघा लोकांचे कसे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागलेत. का? तर प्रोटीन इंटेक केल्यामुळे तुमचं इन्फेक्शन होत नाही. ही सर्दी, व्हायरस वगैरे म्हणतो की नाही आपण, व्हायरल इन्फेक्शन सगळ्यांनाच का होत नाही? लो इम्युनिटी राहते. मग त्या लो इम्युनिटीमध्ये त्याच्यात फार मोठा प्रोटीनचा रोल असतो. लक्षात आलं? त्यानंतर हेअर, तुमचे केस. आता माझे भारतीचे मिसेस
मेनोपॉज मध्ये तिचे प्रचंड केस जात होते आणि मेनोपॉज मध्ये तुमचं कसं त्या पिरियडमध्ये लेडीजचे प्रॉब्लेम तुमचे असतात, केस गळतच असतात. लक्षात आलं? तर त्याच्यानंतर त्या भारतीचा प्रोटीन इंटेक व्यवस्थित, आता केस कसले वाढायला लागले. मग केसाचा तुम्हाला तेल वगैरे लावता की नाही, वरनं प्रोटीन लावता, एक शॅम्पू लावता आणि काय काय लावता अंघोळ करताना बघा. एक शॅम्पू इथं डोक्याला लावून नाही, पोटात प्रोटीन जावं लागतं. लक्षात आलं? आणि मग तुम्हाला ते तुमचे सगळ्यात आपल्या शरीरामध्ये प्रोटीन जर कुठं जास्त असतं, तर आपल्या केसामध्ये आणि आपल्या नखामध्ये असतं. आणि बघा आपली नखं सुद्धा कशी खराब असतात बऱ्याच लोकांची. का? तर त्यांना प्रोटीनचं, मग आपण तुम्हाला नखं खराब आहेत म्हणून नेल पॉलिश लावता, आणखीन छान दिसायला पाहिजे. अरे वरनं लिप्पापोती काय करायला, प्रोटीन पोटात जायला पाहिजे. मग तुमची नखं पण छान होतात, केस वाढतात आणि केसांचे स्मूथपणा वगैरे पण असतो की नाही, तर तिथं सुद्धा त्या ह्याचा प्रोटीनचा फार मोठा रोल असतो. मग पाहिजे कोणाकोणाला केस वाढवायचे आहेत, केस छान दिसायला पाहिजेत, नखं छान दिसायला पाहिजेत, प्रोटीन इंटेक पाहिजे. लक्षात आलं? बोन फ्रॅक्चरचं मी तुम्हाला सांगितलं आता, हाडांचं आहे की नाही, हे बोन फ्रॅक्चर, ऑस्टिओपोरोसिस वगैरे आता ते सांगून झालं. तर तिथं सुद्धा बोन फ्रॅक्चर वगैरे होतं की नाही, तिथे सुद्धा कॅल्शियमचा जसा रोल आता सांगितला, तिथं प्रोटीनचा फार मोठा रोल असतो. नंतर इन्क्रीज्ड कॅलरिक इंटेक. लक्षात आलं? प्रोटीन कसं असतंय तुम्हाला, पोट भरलेलं समाधान जे असतं की नाही, पोट भरलं बाबा, तर प्रोटीन तुम्हाला हंगर सॅटिस्फॅक्शन. आपण खातो, खातो, खातो. पोट भरलेलं सिग्नलच जात नाही. लक्षात आलं? तर तो सिग्नल वेल बॅलन्समध्ये जर प्रोटीन जायला लागलं. बघा तुम्हाला आता नवीन तुम्हाला लगेच भूक लागत नाही. आपण जेव्हा पोहे, उपीट, इडली, डोसा खातो की नाही, तर ते सिंपल कार्बोहायड्रेट असतात. ते तुम्हाला पचतात, लगेच साखरेत रूपांतर होतंय. लक्षात आलं? तर इथं प्रोटीन काय होतं, तुम्ही प्रोटीन खाता की नाही, तर ते लगेच तुम्हाला पचत नाही, सावकाश पचतं. म्हणजे फिलिंग ऑफ फुलनेस म्हणतो की नाही, पोट भरलेलं समाधान, तर ते त्याच्यामुळे येतं. तुम्हाला भूक लागत नाही, क्रेव्हिंग होत नाही. अनावश्यक क्रेव्हिंग जे आहे की नाही, तर ते त्या ठिकाणी होत नसतं, सावकाश पचत असल्यामुळं. लक्षात आलं? सिंपल कार्बोहायड्रेट काय होतात, लगेच पचतात, रक्तात रूपांतर होतंय, तुम्ही ते वापरता आणि म्हणून तिथं तुम्हाला क्रेव्हिंग होत असतं. पोहे, उपीट खाल्यानंतर परत आणि लगेच भूक लागते बघा. लक्षात आलं? तर इथं तुम्हाला हे हार्ट प्रॉब्लेम असतात किंवा काय, हृदय सुद्धा बघा आपलं मसल्स पासून बनलेलं आहे. पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं हृदय धडधडत असतं आणि जेवढी तुमची वजनं जास्त आहेत बघा, तुम्हाला ते एक्सप्लेन करताना, पॅरामीटर्स एक्सप्लेन करताना सांगितलं की नाही, 10 किलो वजन जर तुमचं जादा असेल, तर 1000 लिटर तुमचं रक्त काय करत असतं, पंप करत असतं. म्हणजे त्या हृदयावरती तुम्ही किती अन्याय करायला लागलाय. बघा कोणाकोणाची वजनं जादा आहे, जादा वजन आहे, प्रचंड भार तुमच्या त्या हृदयावर अन्याय करायला लागलाय. आणि हृदय हे तुमचं मसल्स पासून बनलेलं आहे. मग मसल्सचं खाद्य काय? प्रोटीन. लक्षात आलं? परत बघा सगळं मसल्स हा असं आपल्या मुठी एवढं असतं. पूर्ण ते मसल्स पासून बनलेला तो पंप आहे. आणि मग हे तुम्हाला वय वाढेल तसं बघा, हे सगळे प्रॉब्लेम कसे असतात, वय वाढेल तसं हे होत असतात. आणि मग ही डिफिशियन्सी राहते. मग तिकडे तुम्हाला त्या हार्टला बाकी ब्लॉकेज होतात वगैरे, ते आणि भाग वेगळा. पण मुळात तो पंप का असे प्रोटीन मसल्सचा असल्यामुळं, तर तिथं तो त्या ठिकाणी तिकडे ती पण गडबड त्या ठिकाणी होत असते. बघा म्हणजे कुठं तुम्हाला प्रोटीनचा रोल असतो. तर ह्या ठिकाणी जर तुम्हाला वेल बॅलन्समध्ये प्रोटीन गेलं नाही, तर किती आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत असतात. लक्षात आलं? तर प्रोटीन बघा तुम्हाला आता मी तुम्हाला कशा-कशातनं प्रोटीन मिळालं 25 ग्रॅम ते सांगितलं. तुम्हाला आणखीन काही जे मी तुम्हाला सांगतो. अ, केसिन प्रोटीन असतं की नाही, तर तो झोप येण्यासाठी केसिन प्रोटीनचा रोल असतो. लक्षात आलं? ट्रिप्टोपिन असतं त्याच्यामध्ये, ट्रिप्टोपिन. आता त्याचं सायन्स थोडक्यात सांगतो. केसिन प्रोटीन, ट्रिप्टोपिन. ट्रिप्टोपिन म्हणजे सेरोटोनिन वाढतं. सेरोटोनिन वाढलं की मेलाटोनिन वाढतं. मग हे केसिन प्रोटीनमध्ये असतं. केसिन प्रोटीन त्यानं ट्रिप्टोपिन वाढतं, ट्रिप्टोपिन वाढलं की सेरोटोनिन वाढतं, सेरोटोनिन वाढलं की मेलाटोनिन वाढतं. मग मेलाटोनिन हे तुम्हाला झोपेसाठी उपयोगी असतं. लक्षात आलं? आणि म्हणून म्हणून हे सायन्स आहे. मग इथं तुम्हाला शतायची फॅमिली हे गाईड करते. मग आम्ही तुम्हाला जे सांगतो की नाही, आमच्या गाईडन्स खाली तुम्ही काम करा. मग इथं तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे फायदे होत जाणार आहेत. तर हे वेगळ्या प्रकारचे प्रोटीन, केसिन प्रोटीन, सोया प्रोटीन वगैरे असतं की नाही, हे तुम्हाला हे प्रोटीन आपल्याला डिफिशियन्सी राहत असते आणि तेवढं आहारातून आपल्याला हे प्रोटीन मिळत नसतं. लक्षात आलं? आणि मग तुम्हाला वजन कमी करत असताना हे सगळीकडे प्रोटीनचा फार. आणि त्या आपल्या मी सांगतो ना, तुम्हाला 40% तुम्हाला जी ऊर्जा असते, ही तुम्हाला प्रोटीनपासून आली पाहिजे. 30% ऊर्जा तुम्हाला प्रोटीनपासून, 40% ऊर्जा तुम्हाला कार्बोहायड्रेटपासून आणि 40% ऊर्जा तुम्हाला ते फॅट प्रोटीन सॉरी चुकलं. कार्बोहायड्रेटपासून 40%, प्रोटीनपासून 30% आणि फॅटपासून 40%, 100% ऊर्जा. मग 30% ऊर्जा तुम्हाला तेवढं प्रोटीन तुम्ही घेतच नसता. लक्षात आलं? आणि ऊर्जा कॅलरीज आपल्याला
नुसत्यात आपण कॅलरीज ज्या घेतो की नाही प्रचंड प्रमाणात कार्बोहायड्रेट पासून घेतो आणि फॅट पासून मिळणाऱ्या कॅलरी आपण घेतच नाही. गुड फॅट लक्षात आलं? तळलेले पदार्थ वगैरे नाही आहेत. मग या सगळ्या बाजूनं तुम्हाला कॅलरीज पाहिजे असतात. मग ते आपल्याला वेल बॅलन्समध्ये मिळत नाहीत. डेली बेसिसवरती मिळत नाहीत आणि म्हणून थकतो, दमतो, लो एनर्जी हे प्रॉब्लेम असंच कुणाचं आरोग्य बिघडत नसतं लक्षात घ्या. आता वय वाढेल तसंही तुमचे प्रॉब्लेम वाढतात आणि मग हे वेल बॅलन्समध्ये मग आता वेट लॉस मॅरेथॉनमध्ये कोण-कोण आहे मॅरेथॉनमध्ये? 2 वेळा शेक इंटेक करता की नाही? सकाळी एकदा घेता, संध्याकाळी एकदा घेता. फॉर्म्युला 1 3, शेकमेट 2, 1 प्रोटीन घेतला तर 25 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला सकाळी गेलं. संध्याकाळी तसंच घेतला तर 25 ग्रॅम प्रोटीन घेतलं. 2 प्रोटीन घातला तर 30 ग्रॅम सकाळी, 30 ग्रॅम संध्याकाळी. मग हे हळू जसं तुम्ही प्रोटीनची मात्रा वाढवता, गाईडन्स खाली एक्सरसाइज करता, बाकी तुम्हाला कलेक्टिव्हली ज्या गोष्टी सांगितलेल्या झोपेवर काम, पाणी पिणे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि मग आमच्या गाईडन्स खाली जर तुम्ही काम केला आणि रोज कधीतरी देऊन चालत नाही लक्षात घ्या. मी 8 दिवसातनं एकदा काहीतरी खातो प्रोटीन, 4 दिवसातनं खातो असं नाही आहे. लक्षात आलं? तर बरेच लोकं फार भ्रामक कल्पनेत असतात. मी सुरुवात केली बघा प्रोटीन खातो, मोड आलेलं खातो, मटकी खातो, अंडी खातो, नॉन-व्हेज खातो, त्याच्यातनं पण प्रोटीन मिळतंय. 9 इसेन्शियल तुम्हाला मिळत नाहीत. तुम्हाला पूर्ण प्रोटीन मिळत नाही आणि आपण भ्रामक ह्याच्यामध्ये राहतो, मोड आलेलं खातो, मटकी खातो वगैरे, तर असं नाही आहे. आणि म्हणून तिकडे सुद्धा त्या डाळी जरी खाता की नाही, तिथं सुद्धा विविधता पाहिजे. आपण एकच डाळ, मूग, मटकी, मूग, मटकी. लक्षात आलं? असं नाही आहे. तिथं सुद्धा विविधता लागते आणि म्हणून इथं मग कोचचा गाईडन्स असतो की नाही, तर तो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो. तर कुणाकुणाला आरोग्य पाहिजे आणि माझ्यासारखं कुणाकुणाला पाहिजे. मग मला ना वजन कमी करायचं आहे, ना मला कुठल्या औषधातनं मुक्त व्हायचं आहे. मला माझ्या एजिंग प्रोसेस स्लो करायची आहे. मला फिटनेसवर काम करायचं आहे. 2 वेळा शेक घेतो. भ्रामक कल्पनेत राहू नका. वजन कमी करण्यासाठी फक्त 2 वेळा शेक घ्यायचं किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. मला कुठलाही प्रॉब्लेम नाही. मला वजन कमी करायचं नाही, वाढवायचं नाही. मग मी 2 वेळा शेक का घेतो? 50 ते 60 ग्रॅम प्रोटीन का घेतो? मी माझी एजिंग प्रोसेस कशी स्लो होईल? माझा फिटनेस अजून कसा वाढेल? मी कसं औषधापासून दूर राहील? तर हे वेल बॅलन्समध्ये जेव्हा न्यूट्रिशन रोज जातं, तर त्यावेळी आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहतं. तर आमच्या गाईडन्स खाली काम करा. तो वेलकम टू शतायुषी फॅमिली. चलो जोरदार क्लॅप करणार आहोत आपण विजय शेटे सरांसाठी. कारण का की महत्वाचा रोल आहे ज्याच्यामध्ये खूप मिथ आहे आणि आपण त्याला फसतो. ऍक्च्युअली रोज घ्यायला पाहिजे कारण बॉडीत रिअल मध्ये याचं स्टोरेजच नाहीये. हे रोज घातलं, रोज इनटेक करणार आणि ज्यादा खाल्ला तरी फ्लश होणार.